मतदानाच्या वेळी लोकांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नव्हती असं सावंत यांनी म्हटलंय। निवडणूक आयोग भाजपचा गुलाम झाल्याचा आरोप अरविंद सावंतांनी केलाय। ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी गंभीर आरोप केले। भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे असंही अरविंद सावंत यांनी दावा केलाय। शिवसेनेला जिथे म्हणजे तुम्हाला जिथे जास्त मतदानाची अपेक्षा होती तिथे मतदान कमी झालेलं आहे आणि निवडणूक आयोगामुळे हे कमी झालंय हा आरोप खरा आहे। 100% खरा आहे। म्हणजे मला आत्ताही सांगता अभिमान वाटेल सांगायला की आमची शिवडी असेल, मुंबादेवी असेल किंवा वरळी असेल या ठिकाणी मतदान तुम्हाला सांगतो 65% घरात गेलं असतं, नक्कीच गेलं असतं, अगदी सुट्ट्यांचे दिवस असताना सुद्धा। पण तुम्ही इतकी गैरव्यवस्था केली, उन्हाताना 1.5 तास थांबलेली माणसं निघून गेली ना, हो निघून गेली माणसं कंटाळून। आणि मी तर कंटाळू की मी समजा कुलाव्यात आहे, मला सांगणार MP बिल कंपाऊंडला या लवकर, तिथं तर आणखीन दिव्य होतं। त्या मशीनमध्ये दाबल्यानंतर एक सांगितलं गेलं होतं VVPAT मध्ये 7 सेकंदामध्ये तुमचं नाव येईल, नाही आलं तर मग तुम्हाला ताबडतोब सांगता येईल। बघणार कोण? अधिकारी म्हणतो मी आतमध्ये जाऊन बघू शकत नाही। पण तो खोटं सांगतो का? तो खोटं सांगतो। मग त्याची जबाबदारी कोणावर? मशीन बंद पडल्या त्याची जबाबदारी कोणाकडे? पण तुम्हाला वेळ का लागतो? तुम्हाला जेव्हा कळतंय की मतदानाला आव्हान करताय आणि 1200 मतदार जर एका यादीत असतील तर 2 मशीन का नाही, त्याचं उत्तर पहिलं निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे। ठरवून तुम्ही मुद्दामून गेलेलं आहे। तुम्हाला कळतंय की तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि तुम्ही गुलाम आहात त्या भारतीय जनता पक्षाचे आणि त्या गुलामासारखे तुम्ही वागता। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TVN मराठी, मुंबई।